नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा नवीन कार्यक्रम, विशेष कार्यक्रम दिनविशेष। युनायटेड नेशन्स हाय कमिशनर फॉर रेफ्युजीज म्हणजेच UNHCR ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक शाखा आहे जी युद्ध, हिंसाचार किंवा राजकीय उत्पीडन यांसारख्या कारणांमुळे अनेक देशातून पळून जाणाऱ्या शरणार्थींच्या संरक्षण आणि सहाय्य करण्याचे काम करते। द्वितीय महायुद्धानंतर लाखो लोक अमेरिका या देशातून पळून जाण्यास भाग पाडले गेले। या शरणार्थींची संख्या आणि त्यांची समस्या पाहून संयुक्त राष्ट्रसंघाने 12 डिसेंबर 1950 रोजी एक स्वतंत्र संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला। UNHCR ही संस्था या शरणार्थींना आश्रय, अन्न, पाणी, आरोग्य सेवा आणि पुनर्वसन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करते। वन मॅन शो म्हणून ओळखले जाणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांची आज 100वी जयंती आहे। राज कपूर यांचे मूळ नाव रणबीर राज कपूर असे होते, पण त्यांनी चित्रपट सृष्टीत प्रवेश करताना नावातील रणबीर गाळून फक्त राज कपूर असे नाव धारण केले। त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतातील पेशावर म्हणजेच आत्ताच्या पाकिस्तान येथे झाला होता। राज कपूर यांना लहानपणापासूनच अभिनयात रुची होती। राज कपूर अभिनेता होण्याआधी क्लॅप बॉय म्हणून केदार शर्मा यांच्याकडे काम करत होते। तेव्हा त्यांच्याकडून घडलेल्या एका चुकीमुळे त्यांना या दिग्दर्शकाचा राग सहन करावा लागला, पण नंतर त्यांनीच राज कपूर यांना नीलकमल या 1947 साली बनलेल्या चित्रपटात नायक म्हणून पहिली संधी दिली। त्यांनी बाल कलाकार म्हणून अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत, पण त्यांना खरी ओळख मिळाली जेव्हा त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट बनवायला सुरुवात केली तेव्हा। राज कपूर यांना भारतीय चित्रपट सृष्टीचा चार्ली चॅप्लिन देखील म्हटले जाते, कारण ते स्वतः चार्ली चॅप्लिन पासून प्रेरित होते। त्यांना अनाडी आणि जिस देश में गंगा बहती है या चित्रपटांसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा, तर संगम, मेरा नाम जोकर आणि प्रेम रोग या चित्रपटांसाठी सर्वोत्तम दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे। त्यांना फिल्मफेअरने जीवन गौरव पुरस्कार, स्टार अवॉर्ड्सने शतकातील सर्वोत्तम दिग्दर्शक आणि शतकातील सर्वोत्तम शोमॅन हे पुरस्कार देऊन गौरविले आहे। भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना 1987 साली जाहीर झाला। नवी दिल्ली येथे झालेल्या ह्या पुरस्कार समारंभातच त्यांची प्रकृती गंभीर झाली। उपचारार्थ मुंबईतील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, पण त्यांचा अस्थमा हा आजार बळावून त्यातच त्यांचे निधन देखील झाले। चित्रपट निर्माते श्याम बेनेगल हे चित्रपट बनवण्याच्या आणि चित्रपटाद्वारे समाजाचे सत्य दाखवण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जातात। त्यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी हैदराबादच्या त्रिलुलघेरी या भागात झाला। फिल्मी दुनियेत येण्यापूर्वी त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर्स केले आणि त्यानंतर फोटोग्राफीला सुरुवात केली। हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळण्यापूर्वी त्यांनी अनेक जाहिराती संस्थांसाठी जाहिराती केल्या। त्यांना कला चित्रपटाचे जनक देखील मानले जाते। श्याम बेनेगल यांनी अंकुर चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले। यानंतर त्यांनी मंथन, कलियुग, निशांत, आरोहन, जुनून असे अनेक अविस्मरणीय चित्रपट केले आहेत। श्याम बेनेगल यांना त्यांच्या चित्रपटांसाठी 7 वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। यासोबतच त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाले आहेत। जॉर्ज वॉशिंग्टन यांचे नाव अमेरिकेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहेत। जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1732 रोजी व्हर्जिनिया मध्ये झाला होता। तरुणपणापासूनच त्यांनी सैन्यात काम केले होते। अमेरिकन क्रांतीच्या वेळी त्यांनी अमेरिकन सैन्याचे नेतृत्व केले आणि ब्रिटिशांना पराभूत केले। त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकन सैन्याने अनेक विजय मिळवले आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। 1789 मध्ये त्यांनी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली। त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची सर्व सूत्रे हाती घेतली। त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी देशाच्या संविधानाला मजबूत आधार दिला आणि देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते। वॉशिंग्टन यांचे निधन गंभीर आजाराने झाले। त्यांना गळ्यात संक्रमण झाले होते आणि त्यांना श्वास घेण्यास अडचण होत होती। त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी देशाच्या विकासासाठीच काम केले। 14 डिसेंबर 1799 रोजी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज वॉशिंग्टन यांचे निधन झाले।